नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण बघणार आहोत बेस्ट इंट्राडे आणि स्विंग ट्रेड स्टॉक, ज्यात आपण दोन असता. ठीक आहे, तर आजचा कोणता स्टॉक आहे त्याच्यात आपण ट्रेड करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत तो स्टॉक आपण बघूया. ठीक आहे. त्या अगोदर जर तुम्ही आपला फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या. आपण फ्री टेलिग्राम कशासाठी आहे तर याच्यात तुम्हाला लाईव्ह मार्केट मधले स्टॉक पण भेटतात, प्लस काही अपडेट्स मिळत असतात मार्केटचे. त्यासाठी तुम्हाला हा फायद्याचा आहे, त्यासाठी तुम्ही नक्की जॉईन करून घेऊ शकता. ठीक आहे. आता जॉईन करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण भेटेल. ओके. किंवा तुम्ही डायरेक्टली टेलिग्राम वर सर्च करू शकता SP स्विंग ट्रेडर, म्हणजे तुम्हाला ग्रुप येऊन जाईल. ठीक आहे, तर हा ग्रुप आहे आणि यामध्ये बघा आपण लेटेस्ट इंट्राडे प्लस स्विंग स्टॉक दिलेला होता ऑलरेडी. जर तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर तुम्हाला माहिती आहे SW सोलार. आता मार्केट शेवटी जर आपण बघितलं, शेवटच्या अर्ध्या तासामध्ये मार्केट पूर्ण डाऊन आलेलं होतं. त्यामुळे याच्यात आपल्याला थोडं साईडवेज मुवमेंट पण पाहायला भेटलेली आहे. तर यामध्ये स्विंग साठी आपण SL फॉलो करून ट्रेड नक्कीच करू शकता. तुम्ही एकदा चेक करा चार्ट इथे, त्याच्यानंतर तुम्ही बाईंग साठी बघा. आणि असेच स्टॉक प्रॉफिटेबल तुम्हाला पाहिजे असतील तर ग्रुप जॉईन करून घ्या. तर आजचा कोणता स्टॉक आहे, तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला असे पुढचे पण व्हिडिओज नोटिफिकेशन भेटतील. आजचा जो स्टॉक आपण घेतलेला आहे आपल्या वॉचलिस्टला आलेला आहे, स्टॉकचं नाव आहे अवंती फीड्स. तर हा जो स्टॉक आहे आपण दिला होता जवळपास 20 दिवसापूर्वी. ठीक आहे, जेव्हा स्टॉक 500 रुपयाला होता इथे तेव्हा दिलेला होता. आणि आता जर बघितलं, या स्टॉकने लेटेस्ट मध्ये 553चा हाय केलेला आहे. म्हणजेच याच्यामध्ये 10% ची मुवमेंट पण झालेली आहे. पण आता सुद्धा आपण याला इंट्राडे प्लस स्विंग साठी पुन्हा एकदा बाय करू शकतो. आणि या स्टॉक मध्ये बघा की कुठे आपल्याला बाय करायचं, याचा ब्रेकआउट झालेला आहे पण तिथे सस्टेन झालेला नाहीये स्टॉक. त्यामुळे आपण याला काय करणार आहोत, 537च्या वर बाईंग साठी बघणार आहोत. 537च्या वर, म्हणजे जर ही लेवल ब्रेक केली तर या स्टॉक मध्ये आपण बाईंग साठी बघू शकता. सगळ्यात अगोदर हा जो स्टॉक आहे तुम्ही स्वतः सुद्धा स्टडी करा, मग इन्व्हेस्ट करा. कारण याच्यातला जो काही प्रॉफिट लॉस असणार आहे तो तुमचा असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे सेल्फ स्टडी करूनच कोणत्याही स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करायचं. ठीक आहे, तर यामध्ये जो स्टॉप लॉस आहे तो 515च्या जवळ आपण घेऊ शकतो. आणि जे टार्गेट आहे ते आहे 560 आणि 570 आणि 580. अशा प्रकारे 570 ते 80 या रेंज मधलं टार्गेट आपल्याला काही दिवसामध्ये मिळू शकतं. आणि इंट्राडे मध्ये अगदी 550च्या जवळ जरी आपल्याला मुवमेंट झाली, म्हणजे 5 to 10 रुपीज जर मुवमेंट झाली तरी आपण इंट्राडे साठी या स्टॉक मध्ये बघू शकता. तर या प्रकारे या स्टॉक मध्ये आपण बाईंग 537च्या वर, स्टॉप लॉस 515चा आणि टार्गेट 560 ते 580चे घेऊन चालू शकता. आणि यात तुम्ही सुद्धा स्टडी करून सांगा की हा स्टॉक योग्य आहे का ट्रेडिंग साठी. म्हणजेच काय, एकदा चार्ट बघून तुम्ही सुद्धा कन्फर्म घेऊ शकता.
ठीक आहे, तर या प्रकारे हाचा स्टॉक आहे. स्टॉक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मागच्या स्टॉकचे रिझल्ट कसे वाटले. मागे जो आपण एक लॅटेस्ट स्टॉक दिला होता ITI, ठीक आहे, ITI लिमिटेड दिला होता. तुम्ही जर आपले रेग्युलर वॉच करत असाल व्हिडिओज तर त्याच्यात तुम्हाला माहिती आहे. आणि त्या स्टॉक मध्ये आपण जी बाईंग होती 292च्या जवळ आणि स्टॉकने 318चा हाय केलेला आहे, ते पण एका दिवसामध्ये. एका दिवसात 7%च्या वरची मुवमेंट त्या स्टॉकने आपल्याला दिलेली आहे. तर अशाच प्रकारचे स्टॉक, त्यामुळे दिलेला स्टॉक तुम्ही स्टडी करा आणि मग बाईंग साठी बघा, म्हणजे तुम्हाला त्यानुसार प्रॉफिट लॉस होईल. ठीक आहे, तर यानुसार हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ.